कोंदले गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वसुदेवं सुतं देवं कौसचारूढवरदं देवकी समानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरु पुण्डरीकावरे हरिख श्रीकादेव तुकाराम प्रभो रामचंद्र भगवान की जय बाळू बाबा महाराज की जय। या ठिकाणी बाळू मामाचं त्या ठिकाणी वास्तव्य या ठिकाणी आलेले आणि त्यांचा आनंद बरोबर स्वानंद या ठिकाणी अशा प्रकारे प्रत्येक जीवाला मिळू लागलेला प्रभू रामचंद्राचं चरित्र आणि चरित्र म्हणून त्याचं त्या ठिकाणी पाणी ग्रहण झालेले आणि त्याचा आनंद आपल्याला किती आपल्या त्या ठिकाणी गगनात मावत नाही आनंद एवढा आनंद झाला। सुरुवात त्या ठिकाणी सगळे देव 33 कोटी देव त्या ठिकाणी पुष्पांचा त्या ठिकाणी वर्षाव करून आलेले प्रभू रामचंद्रावर असा आनंद त्रिभुवनांतर मारणारा आनंद आपल्या या ठिकाणी हृदयामध्ये त्या ठिकाणी साठवायचा आहे आणि साठवून त्या ठिकाणी चिंतन त्या ठिकाणी करायचे। आता इथं ऐकलं त्या तिकडे गेले की गेलं कानातून बाजूला गेलं इकडून तिकडे समजा सोन्याने भुकीली नाही इकडून तिकडे वारा जाईल तसं नाही झालं पाहिजे। या ठिकाणी कानातून आपण कानाच्या द्वाराने श्रवण करायला लागलेलं हे श्रवण केलेलं आपल्या लक्षामध्ये त्या ठिकाणी भिनलं पाहिजे आणि त्याचा विचार अनुकरण त्या ठिकाणी पुन्हा त्याचं चिंतन झालं पाहिजे तर आपल्याला फळ मिळणार निश्चित फळ मिळणार। या ठिकाणी असं नाचला या ठिकाणी सांगू लागले सुरीदुंद मित्राहाती देवत्रा गंगातिंगाटी नादना समये निवाचे पोटी निधावे कुंट उठता या ठिकाणी काय झालेले किती नाद शंख भैरी त्या ठिकाणी वादनची वाजू लागलेले शंख वाजू लागलेले जमावे त्या ठिकाणी वाजू लागलेले मोठमोठे वाद्य त्या ठिकाणी वाजू लागलेले आणि त्याचा नाद वैकुंठापर्यंत गेला कैलासापर्यंत गेला त्या ठिकाणी त्याचा नाद। मग हे नाद आपल्या घरापर्यंत का जात नाही जायला पाहिजे घरापर्यंत गेलं त्या ठिकाणी आपलं घर सध्या सोयं होतं घर म्हणजे हे घर आहे आपलं हे या घरामध्ये त्या ठिकाणी रामाची मूर्ती खचता गेली पाहिजे तर आपलं धर्माचं सार्थक आहे। राम म्हणता रामाची होई जय पदी बैसोनी पदवी घेईजे ऐसे सुख वचने आहे विश्वास अनुभव पाहे राम रसाची आत्मी रस रुतती केवी या जमाप्रमाणे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं त्या ठिकाणी चिंतन ध्यान मन त्या ठिकाणी लावून काय करायला पाहिजे चिंतन करायला पाहिजे। रंभा उर्वशी नाचणे नाचती गाता रंगणी गंधर्व मधुर गाती गाणी ओवाळती दोन्ही भागी। या ठिकाणी कष्टात प्रकारचा येऊ नये नाचणारे तितके देवांना तितक्या त्या ठिकाणी गायन करणारी तेवढे भजन करणारे कीर्तन त्या ठिकाणी अनेक प्रकारचे अनेक तऱ्हाचे त्या ठिकाणी वाद्य वाजू लागले आणि देवांना त्या ठिकाणी नाचू लागलेले आपल्याला नाचू लागलेले त्या ठिकाणी राहून आणि ते आनंद सोहळा त्या ठिकाणी जीव शिव ध्वनी एकरूप झाले या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आले सीतादेवीचे पाणीग्रहण झालेले आणि ते आनंद सोहळा आज आपल्याला ऐकायला मिळालेला आहे। आपला भाग्याचा दिवस आलेला आहे आपण ऐकायला त्या ठिकाणी इकडे तिकडे न बघता नवीचा आश्चर्य इकडे तिकडे न जाता इकडे जर लक्ष लावून जर ऐकलं तर आपला फायदा आहे आणि इथं येऊन आपण जर नाही ऐकलं तर आपला फायदा काही होत नाही। आता त्या ठिकाणी आपण इथं बसलो आपलं मन त्या ठिकाणी केलं मला जायचं होतं असं जर म्हणलं तर निर्फळ होते म्हणून एक आजच इकडे जर लक्ष दिलं या शब्दाकडे तर त्या ठिकाणी काय होईल आपल्याला त्याचा फायदा मिळणार नाही। आसो हे झाले पाणी ग्रहण वाहेर बांधव्या कंकण वचित येऊनी आपण सूत्र परिधान सुतवी। या ठिकाणी पाणी ग्रहणाचा कार्यक्रम नियुक्त झालेला आणि पाणी ग्रहण झाल्यावर त्या ठिकाणी जी हातामध्ये कंकण असते बांधायचा द्वारा असतो बांधायचा ती वचिष्ठ नदी त्या ठिकाणी बांधू लागलेली कसं बांधू लागले मंत्र त्या ठिकाणी घेऊन रामाच्या हातामध्ये बांधायचं सीतेच्या हातामध्ये बांधायचा असा कार्यक्रम त्या ठिकाणी नियोजित सुरू झालेला आहे।